आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेमधून हकालपट्टी होणार असल्याचं कळत आहे आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः रवींद्र धंगेकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। धंगेकर सर, तुम्ही नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, मात्र तुमची हकालपट्टी केली जाणार असल्याचं कळत आहे, ऐकलंय ते खरं आहे का? नाही, याच्यामध्ये शिंदे साहेबांशी मी बोलणार आहे आणि मी कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला टार्गेट केलेलं नाही, हा पहिला मुद्दा आहे। ज्या वेळेला पुणे शहरामध्ये अशा काही घटना घडतील त्याला एक कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून बोललंच पाहिजे। माझं ट्विट बी तसंच आहे की जर पुढची पिढी माफ करणार नाही आपल्याला, जी गुन्हेगारी असेल आणि गुन्हेगारी बोललं पाहिजे, सुरक्षिततेवर बोललं पाहिजे, वाहतुकीवर बोललं पाहिजे। ही सत्ता ज्यांच्याकडे त्यांनाच आपण जाब विचारणार, थोडीच आपण दुसरं सर्वसामान्य लोकांना जाब विचारणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि जे मागच्या आठवड्यामध्ये एका चॅनेल मधनं बातमी आली आणि त्या चॅनेल मधनं बातमी आल्यानंतर जैन मंदिर ज्या पद्धतीनं महावीरांचं देवस्थान घाण ठेवलं एका बिल्डरने आणि त्या बिल्डर बरोबर असलेले ज्या संबंधातली लोक आहेत, तर त्यांना आपण जाब विचारला की ह्या गोष्टी ज्या झाल्यात ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि महावीरांना जर तुम्ही घाण ठेवत असताल तर त्याचा विचार हा पुणेकरांना करावा लागेल। देवधर्म हा वाचवण्यासाठी आपला देश निर्माण झालेला आहे आणि देवधर्मच घाण ठेवला जातो, त्यावेळेला जर एक कार्यकर्ता जर बोलला नाही तर मला हे पुणेकर माफ करणार नाही, हा मला जाणीव आहे, म्हणून मी आपलं बोललो। पण मी कुठेही भारतीय जनता पार्टीचं कुठेही नाव घेतलेलं नाही। उलट भारतीय जनता पार्टीतले काही लोक बेछूट माझ्यावर पूर्वीपासून आरोप करतात, मी त्यांना उत्तर बी देत नाही। पण ज्या गोष्टी मी बोलल्या त्या बोललो आणि मी शिंदे साहेबांनी मला बोलवलं तर मी शिंदे साहेबांशी चर्चा करेन। पण जर प्रत्येक वेळेला त्यांनी युती धर्माने ह्या सगळ्या गोष्टी जर आड येत असतील तर मी शिंदे साहेबांशी एकदा बोलेल आणि मी भाजप आणि शिवसेना हा कुठली दरी न करता एक कार्यकर्ता म्हणून जर एखाद्या आमच्याच नेते, सगळे नेते शिवसेनेतले, आपलं शिवसेना असतील भाजपचे असतील, पण त्यांना आपण त्यांच्या चुका दाखवणं हे काही गैर नाही।